गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी गोंदिया जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग सज्ज झाला आहे। यंदा जिल्ह्यात 19,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देत असून परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेत झूम मीटिंगद्वारे थेट निरीक्षणाची सोय केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील एकूण 80 परीक्षा केंद्रांवर आजपासून 12वीच्या परीक्षेचा पडघम वाजलाय। जिल्ह्यातील 19,080 विद्यार्थी या परीक्षेला बसले असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी शिक्षण विभागाने सुसज्ज नियोजन केलंय। परीक्षेचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात पेपर लिहावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। गैरप्रकार आणि कॉपी रोखण्यासाठी यंदा विशेष खबरदारी घेतली जात आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे थेट प्रक्षेपण झूम मीटिंगच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर पाहिले जाणार आहे। याशिवाय 6 विशेष भरारी पथके जिल्ह्यात तैनात करण्यात आली असून ही पथके अचानक केंद्रांवर भेटी देऊन तपासणी करणार आहेत। पारदर्शक आणि शिस्तबद्धरित्या परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। मी मिलिंद हाडोळे, प्रभारी प्राचार्य विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज देवरी रोड आमगाव। आजपासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे। आमच्या सर्व रूममध्ये CCTVची यंत्रणा आम्ही लावलेली आहे। परीक्षा सुरळीतपणे पार पडेल याकरता आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय देवरी रोड आमगाव HSC बोर्ड परीक्षा 12वीं की शुरू होने जा रही है। इस परीक्षा में हमारे सेंटर 0719 में 262 लड़कियों की उपस्थिति दर्शाई गई है और ये जो परीक्षा है वो पूर्ण रूप से CCTV के निगरानी में संपन्न होने जा रही है और समस्त जो शिक्षक है उसमें पूर्ण रूप से सहभाग देंगे, ऐसी हम अपेक्षा रखते हैं। और पूर्ण रूप से यह जो एग्ज़ाम है यानी 10 तारीख से 18 तारीख तक पूर्ण नियमित रूप से सुचारू रूप से संचालित होगी, ऐसे मैं आशा करता हूँ। प्रतिनिधी राधा किसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।